लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर पक्षपातीपणाचा गंभीर आरोप करत काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे। अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी लोकसभा अध्यक्षांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांनी म्हटले आहे की लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे वर्तन पूर्णपणे पक्षपाती असून ते एका पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे सभागृह चालवत आहेत। त्यांच्या निर्णयामध्ये निष्पक्षता दिसत नाही आणि त्यांचा पक्षपातीपणा सूर्यप्रकाशा एवढा स्पष्ट असल्याची टीका वानखेडे यांनी केली आहे। या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी लोकसभा अध्यक्षाविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे। हा प्रस्ताव सोमवारी सभागृहात मांडला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान या महत्त्वाच्या घडामोडी लक्षात घेता भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपल्या लोकसभा खासदारांना 9 ते 11 मार्च दरम्यान सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत। यासाठी दोन्ही पक्षांनी आपल्या खासदारांना 3 लाईन व्हीप देखील जारी केला आहे। आता या प्रकरणावर संसदेत काय घडामोडी घडतात आणि विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव कोणत्या दिशेने जातो याकडे देशाचे लक्ष लागले आहे। जनसमर्थन न्यूज अमरावती। प्रस्ताव जो उद्या लोकसभा सभागृहामध्ये मांडणार आहे, सर्व पक्षांना जर पाहिलं तर सत्ताधारी पक्षांना विरोधी पक्षांनी व्हीप एकंदरीत या ठिकाणी जाहीर केली आहे। पक्षपातीपणा ओम बिर्ला करतात असा एकंदरीत सर्व पक्ष विरोधी पक्षांचा आरोप आहे। ओम बिर्लाजी हे पक्षपाती धोरण आखतात, पक्षपातपणा ते त्या धोरणानं वागतात हे सूर्यप्रकाशा एवढं स्पष्ट आहे। ते एका पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आज त्या खुर्चीवर बसून वागतात, हे अतिशय चुकीचं आहे। त्यांच्यावरचा जो अविश्वासचा ठराव आहे तो उद्या पक्षश्रेष्ठीच्या निर्णयानुसार काय होईल तो भाग वेगळा, परंतु आम्हाला जे एकंदरीत वाटते ते ओम बिर्लाजी हे पक्षपाती धोरणानं वागतात।